आमच्या पण सहकार्यामध्ये काही गालबोट लागलेलं नाही असं म्हणत नाही. काही आमच्या पतसंस्था, दूध संस्था, मधु संस्था, कुक्कुटपालन संस्था, विकास संस्था अशा प्रकारे काही लोकांनी साखर कारखाने, सूत गिरण्या, अर्बन बँका, जिल्हा बँका असं काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं चालवलं म्हणून सगळी सहकार चळवळच त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं काही कारण नाही. पण संस्था नावारूपाला येऊ शकत नाही. खूपच प्रतिभारती त्याच्यामध्ये शिरले आणि सल्ला द्यायला लागले की त्याचा जनता पक्ष झाला म्हणून समजा. 4-4 वेळेला मुख्यमंत्री असताना मी जवळ बघितलं. कधी कधी पवार साहेबांच्याकडे त्यांचे कट्टर विरोधक देखील एखादं संस्थेचं काम घेऊन गेले तर साहेबांनी त्यांना मोठे हाताने कधी पाठवलं. परंतु आता काहींनी सहकारी साखर कारखान्यांनी चांगली चालवली नाही म्हणून ते आता खाजगीकरण करण्याची वेळ आपल्याला आली. सरकार म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की इथून पुढच्या काळामध्ये नवीन सहकारी साखर कारखाना कुठल्याही राज्यामध्ये त्याला परवानगी द्यायची नाही. आता टेंबू, ताकाई, म्हैसाळ या योजना आपण पाठीमागच्या काळामध्ये सुरू केल्या. परंतु आज आम्ही 11 वर्ष सत्तेवर आहे तरी देखील या योजना अजून पूर्ण झाल्या नाही ही खंत आम्हाला निश्चितपणे. अर्बन कर्नल असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील, आर पाटील तर सातत्याने त्याचा त्या ठिकाणी पाठपुरावा करत होते. अजितराव घोरपडे करत होते, संजय पाटील असतील, इतर कार्यकर्ते असतील, पृथ्वीराज देशमुख असतील. परंतु हे सगळं करत असताना राज्यपालांचे काही सूचना, त्यांना जो अधिकार आहे अनुशेषाच्या निमित्तानं घटनेने कायद्याने जो अधिकार त्यांना दिलेला आहे त्या अधिकाराच्या मुळे आपल्या इथल्या कामावर थोड्याशा मर्यादा पडल्या. परंतु आता AIBP मध्ये ही सगळी कामं टाकलेली आहे आणि 90% केंद्राचा, राज्य सरकारचा 10% असा 100% निधी मिळवण्याच्या करता आम्ही यशस्वी झालो. सध्या देशामध्ये AIBPच्या निमित्तानं जो निधीचं वाटप होतं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त निधी पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे आपल्याला काही हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला मिळतात. पण मी अतिशय जबाबदारीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा लवादारी दिलेला जो निर्णय, तो निर्णय झाल्यानंतर तशा पद्धतीनं पाणी अडवलं गेलं तरी देखील कुठल्याही प्रकारचा फटका हा जिथं जमीन आहे त्या जमिनीवर पाणी येण्याचा कुठलाही धोका नाहीये. की कांदा महाग झाला तरी पवार साहेब जबाबदार, कांदा स्वस्त झाला तरी पवार साहेब जबाबदार. साखर निर्यातीच्या करता पवार साहेब सातत्याने केंद्र सरकारला सांगतात की ही साखर निर्यात झाली पाहिजे. प्रचंड उत्पादन झालेलं आहे. यंदाच्या वर्षी संपूर्ण उत्पादन देशातलं बघितल्यानंतर पुढच्या वर्षी साखर नाही तयार केली तरी देखील देशाला साखर पुरेल एवढी साखर त्या ठिकाणी तयार होती. जेव्हा कुठं 2 पैसे माझ्या शेतकऱ्यांना मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस मात्र शहरी भागामध्ये काम करणारे पक्ष तिथं लगेचच 9 आणि 10 रुपये किलोनी कांदा विकायला सुरुवात करतात. का तर तिथल्याला स्वस्त मिळाला पाहिजे. आता मातीवर किमतीनं शेतकरी कांदा विकतात त्यावेळेस त्या पक्षाला अशी आठवण येत नाही की 25 रुपये किलोनी शेतकऱ्याचा कांदा खरेदी करायचा. निवड लोकांचं भलं करण्याच्या करता काही पक्ष त्या ठिकाणी मुंबईमध्ये बसून काम करतात. शेवटी आम्हा लोकांना काम करत असताना ग्राहकाचा पण विचार करावा लागतो आणि उत्पादकाचा पण विचार करावा लागतो.